अनेक वेळा असेही होत असते की आपण आपल्या केसमध्ये आपली कागदपत्रे पुरावा म्हणून दाखल करतो आणि ज्यावेळेस आपल्या दाव्याचा अंतिम न्यायनिर्णय होतो त्यावेळेस तो न्यायनिर्णय आपल्या विरुद्ध जातो आणि ज्यावेळेस हा न्यायनिर्णय आपण वाचतो त्यावेळेस आपल्या हे लक्षात येते की ज्या कागदोपत्री पुराव्यावर विश्वास ठेवून आपण दावा दाखल केला ती कागदपत्रे कोर्टाने पुराव्यामध्ये ग्राह्य धरलीच नाहीत आणि त्यामुळे निकाल आपल्या विरुद्ध गेला. किंवा आपण असेही म्हणू शकतो की आपण जी कागदपत्रे कोर्टासमोर दाखल केली ती कागदपत्रे कोर्टासमोर सिद्ध न केल्यामुळे आपण आपली केस आपला दावा हरलो. आता आपल्या मनामध्ये असाही विचार येत असेल की आपल्या केसमध्ये कागदपत्रे दाखल करणे तर ठीक आहे, परंतु ही कागदपत्रे सिद्ध करणे म्हणजे नेमके काय? तर बघा, कोर्टामध्ये फक्त ही कागदपत्रे दाखल करणे पुरेसे नसते. जुना भारतीय पुरावा अधिनियम असो किंवा आता नव्याने आलेला भारतीय साक्ष अधिनियम असो, या अधिनियमांमधील तरतुदींन्वये कागदपत्रे सिद्ध करणे आवश्यक असतात. कारण जर आपण दाखल केलेली कागदपत्रे भारतीय साक्ष अधिनियमामधील तरतुदीन्वये आपण सिद्ध करू शकलो नाही तर कोर्टातर्फे आपली कागदपत्रे पुराव्यामध्ये वाचली जातच नाहीत. त्यामुळे आपणास हे समजून घेणे आवश्यक आहे की कागदपत्रांना कोर्टातील केसमध्ये किंवा दाव्यामध्ये सिद्ध कसे करायचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच बाबतीमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. कोणतेही कागदपत्र की जे आपण आपल्या केसमध्ये पुरावा म्हणून दाखल करत असू त्या बाबतीमध्ये भारतीय साक्ष अधिनियम 2023चे कलम 56 मध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्याही कागदपत्रामधील मजकुरास प्राथमिक किंवा दुय्यम पुरावा म्हणजेच प्रायमरी किंवा सेकंडरी इव्हिडन्सने सिद्ध केले जाऊ शकते. मग हे प्रायमरी इव्हिडन्स म्हणजे काय आणि सेकंडरी इव्हिडन्स म्हणजे काय हेही जाणून घेऊयात. प्रायमरी इव्हिडन्स म्हणजे तो मूळ कागद असतो की जो कोर्टासमोर आपण सादर करतो, जसे की एखादा ओरिजिनल खरेदी दस्त असेल, ओरिजिनल करारनामा असेल, इत्यादी कागदपत्रांना आपण प्रायमरी इव्हिडन्स असे म्हणतो. म्हणजे जे कागदपत्र ओरिजिनल असते त्यास आपण प्रायमरी इव्हिडन्स म्हणतो. आणि सेकंडरी इव्हिडन्स म्हणजे जर समजा एखादा ओरिजिनल दस्तऐवज आपल्याकडून गहाळ झालेला असेल किंवा नष्ट झालेला असेल आणि आपण त्या ओरिजिनल दस्तऐवजाची सही शिक्क्याची प्रत काढून घेतली तर त्या सेकंडरी इव्हिडन्स म्हणून संबोधले जाते. परंतु कायदा पाहिला तर आपणास मूळ कागदपत्र म्हणजेच प्रायमरी इव्हिडन्सनेच दस्तऐवज सिद्ध करावा लागतो. सेकंडरी इव्हिडन्स कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी आणि कोर्टाने तो पुराव्यामध्ये वाचण्यासाठी दुसरी अन्य कायदेशीर प्रक्रिया आहे की जी प्रक्रिया आपण अन्य व्हिडिओमध्ये पाहूयात. म्हणजेच आता ही बाब आपणासमोर मी ठेवली की कोणतेही कागद किंवा दस्तऐवज कोर्टासमोर सिद्ध करायचे असेल तर आपणास ओरिजिनल दस्तऐवज कोर्टासमोर दाखल करूनच ते सिद्ध करून घ्यावे लागेल. आता आपण कोर्टासमोर कागदपत्रे दाखल केली, मग सिद्ध करणे ही आवश्यक आहे. कारण जोपर्यंत एखादा दस्तऐवज आपण कोर्टासमोर सिद्ध करत नाही तोपर्यंत त्या दाव्याच्या न्यायनिर्णयामध्ये त्या दस्तऐवजाचा पुरावा म्हणून उल्लेख येणार नाही. म्हणजेच कोर्टात एखादा कागद दाखल करणे हा एक वेगळा विषय असतो आणि कोर्टासमोर कागद सिद्ध करणे आणि त्या सिद्धतेचा आपल्या दाव्यास उपयोग होणे ही एक वेगळी गोष्ट असते. आता पाहूयात की हे कागदपत्र किंवा हे दस्तऐवज कोर्टामध्ये कसे सिद्ध करायचे. आता एखादे दस्तऐवज सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे एक महत्त्वाचा पर्याय असतो की जर ते दस्तऐवज खरेदी दस्त असेल, बक्षीसपत्र किंवा करारनामा किंवा अन्य आणखीन कोणता नोंदणीकृत दस्तऐवज असेल तर त्यावर असणाऱ्या साक्षीदारांच्या साक्ष्यामधून ते दस्तऐवज सिद्ध करून घ्यावे लागते. जसे की साक्षीदार सांगतो की अमुक या खरेदी दस्ताची नोंदणी आमच्या डोळ्यासमोर झालेली होती, आम्ही तेथे हजर होतो आणि आम्ही दस्तऐवजावरील दोन्ही पक्षकारांना दस्तऐवजावर सह्या करताना पाहिलेले आहे, अशी साक्ष एका साक्षीदाराने दिली तरीही चालते. यातील दुसरा पर्याय म्हणजे आपण कोर्टासमोर आपल्या दाव्यामध्ये जे दस्तऐवज दाखल करत आहोत ते दस्तऐवज जर समोरच्या पार्टीने मान्यच केले तर आपणास दस्तऐवज सिद्ध करावे लागणार नाही. म्हणजेच आपणास आता हे लक्षात आले असेल की खरेदी दस्त किंवा तत्सम नोंदणीकृत दस्तऐवज सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी ते ओरिजिनल दस्तऐवज कोर्टासमोर दाखल करावे लागेल आणि त्याचप्रमाणे त्यावरील साक्षीदारांची साक्ष कोर्टासमोर देऊन ते सिद्ध करावे लागेल. त्याचप्रमाणे जर असा ओरिजिनल कागद विरुद्ध पक्षकाराने मान्यच केला तर तुम्हाला त्याच्या सिद्धतेसाठी साक्षीदार वगैरे द्यावाच लागत नाही. परंतु एखादा दस्तऐवज तुम्ही दाखल केला आणि साक्षीदार वगैरे देऊन सिद्ध केला गेला नाही तर मात्र कोर्ट त्या दस्तऐवजाच्या आधारावर आपला न्यायनिर्णय देऊ शकणार नाही. येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की ज्यावेळेस एखादा रजिस्टर दस्तऐवज आपण कोर्टासमोर सादर करतो आणि ते दस्तऐवज विरुद्ध पक्षकार देखील मान्य करत असेल किंवा नाकारत नसेल तर ते आपणास साक्षीदार वगैरे देऊन वेगळे असे सिद्ध करावे लागणार नाही.
आता त्याही कागदपत्रांच्या किंवा त्याही दस्तऐवजांच्या सिद्धतेबाबत माहिती घेऊयात की जे दस्तऐवज कायद्याने रजिस्टर्ड म्हणजेच नोंदणीकृत करणे आवश्यक नसते. असे दस्तऐवज जर आपण कोर्टासमोर दाखल केले तर त्या दस्तऐवजावर ज्या पक्षकाराच्या सह्या आहेत त्या पक्षकारांनी कोर्टासमोर येऊन त्याच्या सत्यतेबाबत कथन करायचे असते आणि अशा वेळेस समजा विरुद्ध पक्षकार ही त्याची सहीच नाही किंवा त्याचे हस्ताक्षर नाही असे म्हणत असेल तर आपणास त्याची सही किंवा हस्ताक्षर एक्सपर्ट ओपिनियनसाठी हँडरायटिंग एक्सपर्टकडे पाठवण्याबाबत तशा आशयाचा कोर्टासमोर अर्ज करावा लागेल. आणखीन एक प्रकार म्हणजे ज्या कागदपत्रांच्या सही शिक्क्याची प्रत आपण पुराव्यामध्ये दाखल करू शकतो आणि ती प्रत कोर्ट कोणत्याही साक्षीदारांशिवाय ग्राह्यही धरतात. तो प्रकार म्हणजे सातबारा उतारा किंवा फेरफार किंवा या प्रकारचा कागद की जो कायद्यामध्ये सरकारी कागद म्हणजेच पब्लिक डॉक्युमेंट मानला गेला आहे. ते दाखल करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. परंतु आपण तर ओरिजिनल सातबारा उतारा किंवा ओरिजिनल फेरफार वगैरे म्हणतो, तर हे चुकीचे असते. ओरिजिनल तर तहसीलदारांच्या रेकॉर्ड ऑफिसला असते. ते त्याची झेरॉक्स करून त्यावर तहसीलदारांचा सही शिक्का करून आपणास त्याची सत्यप्रत करून देतात आणि अशा सरकारी कागदपत्राच्या सत्यप्रतीस तुम्हाला सिद्ध करण्यासाठी वेगळा असा साक्षीदार वगैरे द्यावा लागणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की आपल्या केसमध्ये किंवा दाव्यामध्ये फक्त कागद अथवा दस्तऐवज दाखल करून चालणार नाही, ते कागद किंवा दस्तऐवज सिद्धही करावे लागेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.